नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जुन्या इमारती, त्यांना जास्त सुरक्षित आणि जास्त कार्यक्षम कसं बनवायचं यावर. हो, अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण इमारत नूतनीकरणाचे दोन मुख्य पैलू बघूया. एक म्हणजे भूकंपांपासून संरक्षण आणि दुसरं म्हणजे ऊर्जा कार्यक्षमता. बरोबर. कारण जुन्या इमारती त्या आपल्या शहरांचा भाग आहेतच, पण बऱ्याचदा त्या आजचे जे नियम आहेत सुरक्षिततेचे किंवा ऊर्जेचे त्यात कमी पडतात. हो ना? त्यामुळे त्यांना अद्ययावत करणं म्हणजे रेट्रोफिट करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त सुरक्षितेसाठी नाही तर. नाही, पर्यावरण आणि आपलं आर्थिक गणित या दोन्हीसाठी हे महत्वाचं आहे. बरं, मग सुरुवात करूया भूकंप प्रतिरोधक रेट्रोफिटिंगपासून. हे म्हणजे नेमकं काय असतं? कारण अनेक जुन्या इमारती अशा भागात आहेत जिथे भूकंपाचा धोका असतो. अगदी. रेट्रोफिटिंग म्हणजे काय, तर जुनी जी इमारत आहे तिची रचना अशी सुधारायची की भूकंपाचे धक्के ती सहन करू शकेल. अच्छा. मुख्य उद्देश काय, तर जीवितहानी टाळायची, मालमत्तेचं नुकसान कमी करायचं आणि भूकंपानंतर सुद्धा इमारत वापरता यायला हवी. म्हणजे समजा रुग्णालय असेल तर ते चालू राहिलं पाहिजे. हो, महत्वाचं आहे. यात मग 3 गोष्टी येतात. इमारतीची ताकद वाढवणं म्हणजे स्ट्रेंग्थ, मग तिचा कडकपणा स्टिफनेस, कडकपणा म्हणजे ती भूकंपात किती कमी वाकते किंवा हलते, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं तिची लवचिकता म्हणजे डक्टिलिटी. लवचिकता म्हणजे एखादी वस्तू तुटण्याआधी जशी वागते तसं काहीचं. अगदी बरोबर. इमारत एकदम कडक असून कोसळण्यापेक्षा थोडी लवचिक असेल, थोडी वाकली तरी चालेल पण उभी राहावी, हा उद्देश असतो. यासाठी मग काय करतात, तर कॉन्क्रीट वापरतात, स्टील वापरतात, किंवा आता नवीन तंत्रज्ञान आलंय फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर्स, FRP म्हणतात त्याला. अच्छा, FRP. हो, कार्बन किंवा ग्लास फायबरचे पट्टे असतात ते. त्यांनी कॉलम आणि बीम आणखी मजबूत करतात. याला जॅकेटिंग असं म्हणतात. जॅकेटिंग म्हणजे बाहेरून आवरण. हो, तसंच नवीन कॉन्क्रीटच्या भिंती टाकतात, शिअर वॉल्स म्हणतात त्यांना, किंवा मग स्टीलच्या कैच्यांसारखी रचना म्हणजे ब्रेसिंग ती पण लावतात. आणि मी बेस आयसोलेशन बद्दल पण ऐकलंय. ते काय? ते खूपच वेगळं वाटतंय ऐकायला. हो, ते खूप प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यात काय करतात, इमारतीला तिच्या पायापासूनच वेगळं करतात. काय सांगताय? हो, म्हणजे इमारत आणि तिचा पाया याच्यामध्ये खास प्रकारचे लवचिक पॅड्स बसवतात, बेरिंग्ज म्हणतात त्याला. अच्छा. त्यामुळे काय होतं, भूकंपाच्या वेळी जमीन जरी हल्ली तरी ते पॅड्स हादरे शोषून घेतात आणि इमारतीवर त्याचा परिणाम खूप कमी होतो. अरे वाह, म्हणजे गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बर सारखं. अगदी तसंच. पण हे अर्थातच खूप खर्चिक आहे आणि प्रत्येक इमारतीसाठी शक्य पण नसतं. बरं, पण हे सगळं करण्याआधी तपासणी तर करत असणारच ना? म्हणजे आतून नक्की काय स्थिती आहे हे कसं कळतं, तोडफोड न करता? हो, नक्कीच. त्यासाठी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे NDT वापरतात. NDT? हो, म्हणजे इमारतीला काहीही नुकसान न करता आतलं स्ट्रक्चर कसं आहे, कॉन्क्रीट मजबूत आहे की नाही, हे तपासलं जातं. अल्ट्रासाऊंड सारख्या पद्धती असतात. मग कॉम्प्युटरवर मॉडेल बनवून बघतात की भूकंपात इमारत कशी वागेल. ठीक आहे. हे सगळं ऐकून सुरक्षित वाटतंय, पण याचे तोटे पण असणारच. खर्च तर मोठा असणार. हो, खर्च हा एक मोठा मुद्दा आहे आणि कामामुळे लोकांना त्रास होतो. घर सोडावं लागू शकतं काही काळ. हो ना. आणि कधीकधी इमारतीचा बाहेरचा जो लुक असतो तो थोडा बदलू शकतो. अच्छा. पण तरीही जिथे भूकंपाचा धोका आहे तिथे हे करणं खूप महत्वाचं आहे. भविष्यात कदाचित स्मार्ट सेन्सर्स किंवा रोबोट्स वापरून हे काम अजून सोपं आणि कमी त्रासाचं होईल. बरोबर. आता दुसऱ्या भागाकडे वळूया, ऊर्जा कार्यक्षमता. जुन्या इमारतींबद्दल नेहमी ऐकतो की त्या खूप वीज खातात. हे खरं आहे का? हे अगदी खरं आहे. जुन्या इमारतींचं डिझाईन ऊर्जेच्या बचतीचा दृष्टीने केलेलंच नसतं. त्यामुळे काय होतं, थंडीमध्ये आतली उष्णता सहज बाहेर जाते आणि उन्हाळ्यात बाहेरची गरमी सहज आत येते. हो, मग AC आणि हीटर खूप चालवावे लागतात. म्हणजे HVAC सिस्टीमवर खूप ताण येतो. आणि बिल पण वाढतं. अर्थातच वीज बिल वाढतं आणि कार्बन उत्सर्जन पण होतं, जे पर्यावरणासाठी चांगलं नाही. मग यावर उपाय काय करतात, म्हणजे इमारतीला जास्त एनर्जी एफिशियंट कसं बनवतात? यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमारतीचं जे बाह्य आवरण आहे, भिंती, छप्पर, खिडक्या, ते सुधारणं. अच्छा. भिंतींना आणि छताला थर्मल इन्सुलेशन लावतात. म्हणजे असा एक थर ज्यामुळे उष्णता आत बाहेर सहजासहजी जाऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारचं जॅकेट घालण्यासारखं. अगदी. तसंच जुन्या सिंगल काचेच्या खिडक्या बदलून डबल किंवा ट्रिपल ग्लेझिंगच्या खिडक्या बसवतात. त्यावर एक खास कोटिंग असतं,
लो ई कोटिंग म्हणतात. लो ई. हो, लो एमिसिव्हिटी. ते उष्णतेला आरपार जाण्यापासून जास्त प्रभावीपणे रोखतं. बरं. आणि आतल्या यंत्रणेचं काय? म्हणजे दिवे, एसी वगैरे? हो, आतमध्ये सुद्धा खूप बदल करता येतात. जुनी HVAC उपकरणं बदलून नवीन, जास्त कार्यक्षम उपकरणं बसवतात, जसे की हीट पंप्स. हीट पंप्स. हो, ते गरम आणि थंड दोन्ही हवा देतात आणि वीज कमी वापरतात. मग दिवे बदलून LED लावणं, हे तर आता खूप कॉमन झालंय. हो हो. कारण LED खूप कमी वीज घेतात. मग सेन्सर्स बसवतात. म्हणजे खोलीत कुणी नसेल तर दिवे, एसी आपोआप बंद होतात. स्मार्ट. अगदी. आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सेंट्रलाइज सिस्टम असते, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम, BMS. आणि सौर पॅनल पण लावता येतात ना? हो, तो तर उत्तम मार्ग आहे, स्वतःची वीज स्वतः तयार करायची. हे सगळं ऐकायला छान आहे, पण यालाही खर्च तर येतच असणार. हो, सुरुवातीचा खर्च नक्कीच असतो, पण लाँग टर्ममध्ये वीज बिलात जी बचत होते त्याने तो खर्च भरून निघतो. शिवाय घरात जास्त आराम मिळतो, तापमान स्थिर राहतं आणि इमारतीची किंमत पण वाढते. पण ऐतिहासिक इमारतींचं काय? त्यांची मूळ सुंदरता न घालवता हे करता येतं का? हा एक मोठं आव्हान आहे. ऐतिहासिक इमारतींचं मूळ रूप जपणं खूप महत्वाचं असतं. बरोबर. त्यामुळे तिथे खूप विचारपूर्वक, काळजी घेऊन काम करावं लागतं. खास मटेरियल्स वापरावे लागतात. पण हे शक्य आहे. अवघड आहे, पण अशक्य नाही. म्हणजे थोडक्यात दोन्ही प्रकारचं नूतनीकरण, भूकंपासाठीचं आणि ऊर्जेसाठीचं, आपल्या शहरांसाठी आवश्यक आहे. निश्चितच. एक प्रकारे दोन्ही एकमेकांना पूरकच आहेत. आपल्याला सुरक्षित आणि टिकाऊ शहरं हवी असतील तर दोन्ही गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. म्हणजे एक तात्काळ सुरक्षितेचा प्रश्न सोडवतं, तर दुसरं भविष्याचा विचार करता, पर्यावरणाचा आणि आर्थिक गणिताचा. अगदी बरोबर. दोन्ही मिळूनच आपल्या इमारतींचं आणि शहरांचं भविष्य चांगलं घडवू शकतात. खरंच खूपच माहितीपूर्ण चर्चा झाली. जाता जाता एक विचार येतोय मनात. भविष्यात तंत्रज्ञान अजून प्रगत होईल तेव्हा असं शक्य होईल का की एकाच रेट्रोफिटमध्ये इमारत भूकंपासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण, म्हणजे नेट झिरो करता येईल? चांगला विचार आहे. तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलतंय ते पाहता कदाचित भविष्यात हे शक्य होईलही. यावर नक्कीच विचार करायला हवा.